काय प्रकरण होतं आणि काय कोर्टाने आज सांगितलं, सांगा सविस्तर. आज शुभम नितीन गवते जो नीट पेपरला हजर झाला होता, नीट UGC 2026मध्ये त्यांनी एक्झाम दिलेली होती. त्यामध्ये त्याचं आन्सर शीट, ज्याला OMR शीट असं म्हणतात, आणि त्याचं जर ॲन्सर की याचं जर अवलोकन केलं असता त्याच्या मार्कामध्ये आणि त्याला जर NTAने जो स्कोर कार्ड रिलीज केला त्याच्यामध्ये तफावत आढळून येत होती. त्याला ॲन्सर की आणि OMR शीटचं जे अवलोकन केलं असता त्याला 522 प्रत्यक्षात मार्क भेटायला पाहिजे होते, परंतु त्याला फक्त 95 मार्क स्कोर कार्डवरती देण्यात आलेले होते. त्याच्यामुळं आम्ही माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवरती आज सुनावणी होऊन माननीय उच्च न्यायालयाने प्रतिवादी NTA यांना नोटीस बजावली आहे आणि त्यांना याची मूळ उत्तरपत्रिका कोर्टामध्ये हजर करण्यासाठी आदेशित केलेलं आहे. आज 2 विद्यार्थ्यांची याचिका होती. त्याच्यामध्ये शुभम आणि एक दुसरे जे याडकेकर सर ॲपियर झाले होते त्यांची एक विद्यार्थिनी होती. त्याच्या आज 2 याचिकेवरती सुनावणी झाली. हे आता एक आठवड्याचा वेळ असा आम्ही ऐकत आहे, पण त्याची ऑर्डर आल्यानंतर स्पष्ट होईल सर्व. ठीक आहे सर, एक हिंदी करून घ्या, हिंदीत करून घ्या ना सर. क्या मामला है? बीड से जो शुभम नितिन गवते बोल के जो नीट स्टूडेंट था, वो 2026 नीट एग्ज़ाम के लिए अपीयर हुआ था. उसका OMR शीट और आंसर शीट का अगर कंपेयर करें तो उसमें उसे 522 मार्क 522 मार्क्स गिरना चाहिए था, लेकिन NTA ने जो स्कोर कार्ड रिलीज़ किया वो स्कोर कार्ड में उसमें सिर्फ 95 मार्क दिखाए गए थे. उसके खिलाफ हम माननीय उच्च न्यायालय में गए थे. उस पर आज न्यायालय ने संज्ञान लेके प्रतिवादी NTA नेशनल टेस्टिंग एजेंसी को आज नोटिस इशू किया है और NTA को ऑर्डर किया है कि उसका जो ओरिजिनल OMR शीट है, जो आंसर शीट है, वो कोर्ट में प्रोड्यूस करने के लिए. सर कितने विद्यार्थी थे, स्टूडेंट कितने? आज 2 विद्यार्थी को उसका केस का सुनावनी हुआ है. मोहलत एक हफ्ते का है, लेकिन कोर्ट का आदेश आने के बाद वो स्पष्ट हो जाएगा. आपका नाम? मैं महेंद्र गंडले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.